श्री स्वामी समर्थ. सर्व पितृ अमावस्या आज आहे. काल लागलेली आहे अमावस्या, संपणार आहे. सर्व पितृ अमावस्या तुमचे जे पितृ आहेत ते तुम्हाला कोणता आशीर्वाद देत आहेत? श्री स्वामी समर्थ. सर्व पितृ अमावस्या तुम्हाला कोणता आशीर्वाद देत आहेत? तुमचे पितृ आज तुम्हाला कोणता आशीर्वाद देत आहेत? सर्व पितृ अमावस्या. यस, बॉटममध्ये आहे 4 ऑफ पेंटिकल्स. एनर्जी तुम्हाला सांगते 2 ऑफ कप्स, द हर्मेट, डेथ, पेज ऑफ पेंटिकल्स, वी ऑफ वॉन्ड्स, 5 ऑफ वॉन्ड्स, 7 ऑफ सोर्ड्स, 9 ऑफ सोर्ड्स, the wheel of fortune, the sun, the moon, 3 of wands. या गेले 13 दिवसात किंवा 13 दिवस किंवा 1.5 वर्षात कुणाच्याही घरात असं कोणतर वारलेलं आहे हे सुद्धा दिसत आहे. आत्ता पित्रामोशेची आजच्या दिवशी जी एनर्जी होत आहे पित्रांसाठी, जे तुमचे जे वारलेले आहेत त्यांच्यासाठी, तुमचे जवळचे कोण आहेत, कुणाचे आई वडील असतात, कुणाचं कोणही असू शकतं, इथं नाव मी घेऊ शकत नाही आहे, पण ज्यांचं कोण आता नाही आहेत ना त्यांच्यासाठी ही रीडिंग आहे. पितृ अमावस्या जी आहे ती तुमच्या पित्रांसाठी आहे. ती एनर्जी दिसत आहे. 13 महिने, 1 वर्ष, 3 महिने, आज 13वा सुद्धा कुणाचा तरी असेल, अशी सुद्धा एनर्जी दिसत आहे. तुम्ही अजून इथं सुसाईडसुद्धा केलेलं दिसत आहे. सुसाईड कुणाचं तरी झालेलं दिसत आहे. कोणीतरी औषध पिऊन एक्सपायर झालेलं दिसत आहे. जास्त वयाचं एनर्जी नाही आहे ती, पण 9 वर्षाची, 18 वर्षाची, 15 वर्षाची, 20 वर्ष अशा एजमधले ह्या व्यक्तीने सुसाईड केलेलं आहे. प्रेमसंबंधातून सुद्धा झालेलं आहे. म्हणजे 10वी पास वगैरे, असं कॉलेज वगैरे अशा काही गोष्टींमध्ये त्यांनी स्वतःचं सुसाईड करून घेतलेलं आहे. अशा सुद्धा काही गोष्टी दिसत आहेत. पण तुमच्या पित्रांचं असं मत आहे की त्यांनी खूप समाधानानं जीव सोडलेला आहे. म्हणजे त्यांचं मागं काही राहिलेलं नाही आहे. आता अपेक्षा कुणाच्या राहिलेल्या नाहीत, किंवा पित्र जे आपल्याला छळत असतात, त्रास देत असतात, तसं तुम्हाला कोणत्या गोष्टी नाही आहेत. कुणाकुणाच्या घरात वादविवाद सारखं होत असतो, भांडण होत असतं, सतत भांडण होत असतं. आज सुद्धा ह्या अमावस्येच्या दिवशी सुद्धा कुणाच्या तरी घरात वाद झालेला आहे. वाद होणे, डोकं दुखणे, किंवा पापणी फडफडणे, किंवा चालून भांडण लागणे, घरात काहीतरी होणे, स्वतःबद्दल निगेटिव्ह कोणती तरी गोष्ट घडणे, हे अमावस्येच्या आजच्या दिवशी घडत असते. आणि आजही कुणाच्या तरी घरात मला असं वाटत आहे, एनर्जी ती दिसत आहे की तुमच्या घरात वादविवाद सारखा होत असतो. अमावस्येला चोरीसुद्धा होत असते. तुम्ही कोणतं काम केलं तरी ते यशस्वी होत नाही आहे, असं सुद्धा एनर्जी दिसत आहे. प्रत्येकासाठी नाही आहे, पण ही एनर्जी आहे. तुमचे पितृ तुम्हाला खाऊन देत नाही आहेत, किंवा त्यांना तुम्ही सुख दिलेलं नाही आहे. तुम्ही त्यांना कोणतं सुख दिलेलं नाही आहे. त्यांची इच्छा होती की असं की त्यांचं मन कशात तरी, स्वप्न त्यांचं अपुरं राहिलं होतं, त्यामुळे ते आता तुम्हाला छळत आहेत, तुम्हाला त्रास देत आहेत. ते
सगळ्यांसाठी एनर्जी नाही आहे ही, पण आहे एनर्जी ही आहे कुणाची तरी आहे. पण घरासारखा वाद होणे, कोणत्या गोष्टीत यश न येणे, कोणतं काम करायला गेलं तरी ते निम्म्यापर्यंत आलं आणि अचानकच थांबलं, असं सुद्धा झालेलं आहे. सगळ्याच गोष्टी आहेत. अ, अ, नवीन घर बांधलं, तिथंसुद्धा राहायला गेल्यानंतर त्रास झाला किंवा दुखणं लागलेलं आहे, आजारपण लागलेलं आहे, रात्रीची झोप येत नाही आहे. मोठा-मोठा आजारसुद्धा दिसत आहे तुम्हाला. आजारसुद्धा दिसत आहे तिथं. आजाराने त्रस्तसुद्धा झालेलं तुम्ही आहात. किती दवाखाने केले, किती पैसा घातला तरी सुख नाही, समाधान नाही कोणत्या गोष्टीचं. फक्त निराशा पदरात आहे. काय, कशामुळे काय आहे काहीच समजत नाही. दवाखाने तुम्ही खूप केले. देवाच्या ठिकाणी सुद्धा खूप ठिकाणी तुम्ही गेलेला आहात. पण तुम्हाला यातून काहीच रिझन मिळालेलं नाही आहे. पण खूप ठिकाणी सांगितलेलं सुद्धा आहे, पितराचं तुमचं काहीतरी आहे आणि काहीतरी गोष्टी तुमच्या राहिलेल्या आहेत, असं सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. पण तुम्हाला ती गोष्ट काय आहे किंवा कशामुळे आहे हेच रिझन तुम्हाला कळलेलं नाही आहे. त्यांची अपेक्षा, त्यांची आशा कशात राहिलेली आहे, हे त्यांना कळलेलं नाही आहे. अजून अशी एनर्जी दिसत आहे, जे मृत्यू झालेले आहेत. त्यांचा मृत्यू छळ झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मेला शांतीसुद्धा नाही आहे, असं सुद्धा दिसत आहे. कोणाकोणाचा आत्मासुद्धा झालेला दिसत आहे. ते पण ते आत्मासुद्धा आहे, भटकत आहे कोणाकोणाच्या अशा गोष्टी दिसत आहेत त्या. सुख देत नाही आहेत तुम्हाला कोणत्या गोष्टीतून. आपण घराला ग्रहण लागलं म्हणतो ना, तशामध्ये काहीतरी झालेलं आहे. कोणाचं लग्न कार्यसुद्धा जमत नाही आहे, असं सुद्धा एनर्जी येत आहे मला. म्हणजे ते इंट्युशन्स येत आहेत, की कुणाचं लग्न जमत नाही, कुणाला प्रेग्नन्सी राहत नाही आहे किंवा लग्न झालं तर ते टिकत नाही आहे किंवा पाहुणे भरपूर येत आहेत. पण त्या मुलाचं वय झालेलं आहे 40-45 वय झालेलं आहे, पण त्या मुलाचं लग्न जमत नाही, मुलीचं लग्न जमत नाही आहे. अशा काही गोष्टीसुद्धा दिसत आहेत मला. पाहुणे येतात, बघायला जातात, परत त्यांना पसंत नसते किंवा तुम्हाला पसंत नसते. अशा काही इश्यूज होतात आणि दोघांना पसंत असले की तिसरा कोणतरी काडी घालत असतो. हे लग्न मोडलं जातं, असं सुद्धा इथं दिसत आहे. बाकी शेती वगैरे असेल तर तिथे सुद्धा पीक चांगलं पिकतं. पीक चांगलं पिकतं, पण ते कुठं जातं? वर्ष म्हणजे ते खाऊन संपतं, पण एक्स्ट्रा त्यात काही तुम्हाला फायदा मिळत नाही आहे. बाकी कुणाच्या आयुष्यात असं सुद्धा दिसत आहे, की ते पितरांच्या सगळ्या गोष्टींचा आशीर्वाद त्यांच्यापर्यंत असल्यामुळे त्यांची धन, दौलत, संपत्ती, सुख, समाधान सगळं काही त्यांच्यासोबत आहे. ज्या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे आहेत, त्यांची रास आहे मेष, सिंह, कर्क, कुंभ, वृश्चिक या राशीच्या आहेत. त्यांच्याकडे सुख, समृद्धी, शांतता सगळ्या काही गोष्टी आहेत. बाकी जन्मतारखेवरून सुद्धा आणि टायमिंगवरनं सुद्धा काढलं तर यामध्ये डीप गोष्टी अजून भरपूर निघतात. पण राशी तर ह्याच आत्ता दिसत आहेत, की त्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती आणि धनसंपत्ती खूप आहे. वाडवडिलांची सुद्धा संपत्ती ठेवलेली भरपूर आहे आणि त्यांनी स्वतःसुद्धा कमवलेलं आहे. ज्यात हात घालेल त्यात त्यांना यश मिळत असतं. हे पितरांनी दिलेला त्यांना आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांची प्रगती खूप जास्त आहे. कोणतंच काम त्यांचं अर्धवट राहत नाही. बाकी संततीच्या बाबतीतसुद्धा त्यांना सगळं सुख आहे. घराला वंश आहे. अजून लग्नकार्य जे असेल ते बघता-बघता जमलेली सुद्धा आहेत किंवा दारात आलेला अतिथी कोणताच उपाशी तुमच्या दारात आलेला जात नाही आहे. तांब्याभर पाणी का होईना त्याला मिळत असतं तुमच्या घरी आल्यानंतर. इतकं समाधानी तुमचं घर आणि तुमचं व्यक्तिमत्व आहे. तुमच्या घरातले सगळे कुटुंब तुमच्या पितरांनी त्यांना खूप सुखी ठेवलेलं आहे. काहींच्या आयुष्यात बघा ही एनर्जी दिसत आहे. तुम्ही अजून आशा राहिलेली आहे त्यांची, हे मात्र मी सांगू शकते. कोणती तर आशा आहे त्यांची, आशा त्यांची राहिलेली आहे. होप्स होत्या, त्यांच्या आशा होत्या. कोणत्यातरी आशा त्यांच्या पूर्ण झालेल्या नाही आहेत. त्यांच्या आशा राहिल्यामुळे त्यांना आता त्यांच्या आत्म्याला शांती मिळालेली नाही आहे.
ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा कोणी कोणी गेलेले दिसत आहे, ज्यांची मुलं मागं आहेत, बायको मागे आहे, असं सुद्धा दिसत आहे. त्यांच्यामुळे त्यांचं मन गुंतल्यामुळे सुद्धा ते वारंवार त्यांच्याकडे परत येण्यासाठी म्हणजे तेच आत्म्याला शांती नाही आहे. आत्म्याला शांतीच नाही आहे. त्यांचं जीव गुंतलेला आहे पाठीमागे. असं सुद्धा ही इंट्युशन्स येत आहेत. अजून औषध पिलेले कोणतरी आहे, फास लावून घेतलेले कोणतरी आहे. 45 वय, 40 वय, जास्त एनर्जी त्या गोष्टीतली आहे. आणि अजून कोणतीही एनर्जी आहे. 14 वय आहे ते काहीतरी अपघातामध्ये वारलेलं दिसत आहे. 14 वयाचे, 14-18 वयाचे आहेत ते प्रेमासंबंधात आणि शाळेच्या म्हणजे 10वी-12वी अशा टेन्शनमध्ये त्यांनी टेन्शनमध्ये त्यांनी हे करून घेतलेलं आहे. 25 वय आहे ते प्रेमाचे संबंध किंवा प्रेमाचे संबंध जास्त दिसत आहेत. घरात वादविवाद झाल्यामुळे त्यांनी सुसाईड केल्याचं असं सुद्धा दिसत आहे या कार्डमध्ये. किंवा फिरायला ट्रिप वगैरे गेल्यानंतर सुद्धा त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. पण त्यांची स्वप्न खूप राहिलेली आहेत पाठीमागे असं सुद्धा दिसत आहे इथं. लहान मुले ही देवाघरची फुले असतात, त्यांचं इतकं काही नाही आहे. पण जी वयस्कर लोकं आहेत, 45-40 वय आहे, 50 वय आहे, अशा लोकांचं पूर्णपणे मागं आशा राहिलेली आहे, अपेक्षा राहिलेली आहेत. कोणतंही काम त्यांचं स्वप्न कोणतंच पूर्ण झालेलं नाही आहे. त्यांच्या आत्म्याला अजूनही शांती नाही. जे मी सांगितलं ते रीडिंग तुम्हाला रेझोनेट होत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर यापैकी कोणाला पितरांच्यासाठी पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. इन्स्टा आय डीवरती माझी लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून मला पर्सनली मेसेज करा. मी तुम्हाला गाईड करीन नक्कीच. आणि ज्यांच्या घरात सुख, समाधान, शांती नाही आहे त्याच्यासाठी सोल्युशनसुद्धा मी देईन. आजचा दिवससुद्धा चांगला आहे. आपल्या पितरांना माफी मागून आपण नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकतो. अजून काही असतं, खूप काही असतं ते पितरांच्यासाठी. त्र्यंबकेश्वरला जाऊन शांती वगैरे करावी लागते. ते पुजारी लोकं आपल्याला सांगत असतात. सगळे त्यांच्या सानिध्यात राहून आपल्याला हे सगळं करावं लागतं. पण आपण छोटे-मोठे तोडगे करून यातून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते सगळं होऊन जातं. असे 2-3 मेंबर्स होते, त्यांचे मला प्रॉब्लेम्स आले होते. त्यांनासुद्धा खूप फरक पडला आहे. रिझल्ट आहे. गेल्या 6 महिन्यापासून ते 6 महिन्यापासून त्यांच्या पित्राच्या नावाने दररोज नैवेद्य ठेवतात. रोज कावळा येतो, नैवेद्य खातो. त्यामुळे त्यांच्यात आता म्हणजे जे आधी होतं त्यापेक्षा आता खूपच छान आहे त्यांच्या लाईफमध्ये. पण न चुकता ते रोजच्या रोज नाही ठेवला तर तो कावळा तिथं येऊन ओरडतो. त्यामुळे त्यांचं कोणतरी असणार आहे ती व्यक्ती. त्यांचे वडीलच एक्सपायर झाले होते. तेच आता येतात ते सारखे तिथं. त्यामुळे त्यांना आता खूप सुख आहे, सुखी आहेत. पण ते न चुकता स्वतः उपाशी राहतात. पण त्या पहिला कावळा आला की त्याला त्यांच्या वडिलांना ते खाऊ घालतात. काही पण असू दे, घरात पाणी असू दे, चहा असू दे, मिठाई असू दे किंवा जेवण असू दे, उरलेला शिळा भात जरी असला तरी ते रोजच्या रोज नित्यनेमानं ठेवतात. आणि त्या कावळ्याला ते हात जोडून सांगतात की आम्हाला सुखी ठेव, तुझ्या आशा पूर्ण करून घे, आम्ही एवढंच तुझ्यासाठी करू शकतो, असं बोलतात ते त्या कावळ्यासोबत. म्हणजे वडिलांसोबत आपण जसं बोलतो तसं ते त्या कावळ्यासोबत बोलत असतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आता खूप बदल आहे, खूप छान आहे, प्रगती आहे. तुम्हालाही अशीच प्रगती होईल. पण जर तुम्हाला खरंच पितराचा मी सांगितलेला आता जर हा त्रास होत असेल तर नक्की मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा. DM करून मला पर्सनल रीडिंग घ्या. श्री स्वामी समर्थ.